बघूयात पुढची बातमी। पालिका निवडणुकीमध्ये मुंबईकरांना भावनिक साथ घालत ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडणारा जाहीरनामा देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। आदित्य आणि अमित ठाकरे यांनी एकत्र येऊन शिवसेना भवनामध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। यामध्ये मुंबईकरांना कर सवलत देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले। मुंबईमध्ये 500 चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ होता आणि आता मुंबईमध्ये पुन्हा सत्ता आली तर 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यामधून देण्यात आले। यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमधल्या घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा देखील या ठाकरे बंधूंनी केली। तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी नेमक्या काय घोषणा केलेल्या आहेत बघूया। अजूनही जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे। आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं, उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो। पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।